महाराजांनी मोहम्मद पैगंबरबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले प्रकरणी मोहोळ शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजातर्फे मोहोळ शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवारी नमाज पठण झाल्यावर सर्वच मुस्लिम समाज बांधवांनी शांततेने मूक मोर्चा घेऊन तहसील कार्यालयाकडे रवाना झाले। महसूल अधिकाऱ्यांना व पोलीस निरीक्षक राऊत साहेबांना निवेदन देण्यात आले। त्यावेळी माजी शिवसेना तालुका प्रमुख काकासाहेब देशमुख यांनी फडणवीस व अजितदादावर जोरदार टीका केली। देशद्रोही आहे हे बघावं लागेल, कारण याचं माध्यम असं आहे की ह्या महाराजांनी सतत भांडणं लावण्याशिवाय दुसरं काम केलं नाही। त्याच्याबरोबर ते सांगलीचं ते एक ब्राह्मण आहे ते सुद्धा तेच काम करतं आहे, त्याच्यावर सुद्धा चौकशी केली पाहिजे। ही भांडणं लावणारी माणसं जे आहेत महाराष्ट्रात त्यांना इथून बाहेर हाकललं पाहिजे। हे जर निषेध आपण आज मोर्चा काढलो हे काढलो सगळं केलं, पण यांची चाल नाही सोडली तर यांना यांची जागा दाखवली पाहिजे। कारण मुस्लिमांच्या भावना भडकवण्याचं जे काम आहे हे सगळं शिकवलं जातं आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री असतील, अन्य तुमचे ते बाकीचे मंत्री असतील, हे काय करतात आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, अजितदादा असतील, भावना भडकावायच्या आणि लोकांना वेठीत धरायचं हे काम ह्या माणसांनी जोरातपणे चालू केलं आहे। परवा मोर्चा काढला बदलापूरचा, त्या बदलापूरच्या मोर्चात सांगितलं उद्धव साहेबांनी केलं, त्याचा काढला। आज शिर्डीचं केलं, आज शिर्डीला याचं कारण नाही यांचं, तरी शिर्डीला गेले, तिथं सांत्वन करायला लागले मुस्लिमांचं। पण मुस्लिम इतका वेळा राहिला नाही, समाजात भाऊभाऊन नांदायला लागलेली की गुन्हेगोविंदात नांदते ती। महाराष्ट्र सगळ्यांचा आहे, महाराष्ट्र काय एकट्यांचा नाही। तर कुठला गिरी महाराज आणि फेरी महाराज काय नाही, तर काहीच काम नाही। अशा पद्धतीनं गिरी महाराज या पुढच्या वक्तव्य केलं तर आपण जाऊन त्याला बुरका फाडू आणि त्याला ओपन उघडा करू आणि राज्याच्या पुढं आणून त्याला नागडा पुढा करून तोडू। अशा अवस्थेत आपण त्याची बदनामी करू की तू गिरी महाराज आहे, तुला संन्यासी आहे, लेकरबाळ नाही, समाज नाही, काय नाही। त्यामुळे गिरी महाराजांनी यापुढे बदनामी करू नये, कुठल्या भावना दुखवू नये। आज मुस्लिमांच्या भडकावल्या, उद्या हिंदूंच्या भडकावची, हिंदूंची आणि मुस्लिमांची भांडण लावची, हे तुझं काम आहे। तू सुपारी घेतलेली आहे, तू सुपारी घेऊन बोलतो, त्यामुळं त्याला निषेध व्यक्त करू आणि आपण सगळ्या पद्धतीनं सर्व धर्म सर्व सामंजस्यपणानं एकत्रित येऊ। याच्या पुढच्या काळात त्यांना त्याची जागा दाखवू, नाही त्याला समजलं एवढ्यावर तर त्याच्या भावनेला काय विचार करायचं कारण नाही। तो काय हिंदू नाही, तो काय नाही, तो संन्यासी आहे, भिकारचोट संन्यासी आहे, जुळेवाला। त्याचं काय कारण आहे इथं त्या मुसलमानच्या भावना दुखवायचं, ह्याच्या दुखवायच्या। पैगंबराबा बोलले इतकं लायबलचा नाही तो, ते म्हणून मी हिंदू आहे, हिंदू बिंदू काय नाही। सगळ्या समाजात सगळ्या आपल्या महाराष्ट्र राज्यात तर अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक वागतात, एकमेकासंग भाऊभाऊपेक्षा अत्यंत चांगलं वागतात आणि विश्वस्त आहेत। त्यामुळे या गिरी महाराजांचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो, पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो।